नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी माझ्या मैत्रिणींच्या बरोबर आणि त्यांचे मिस्टरही बरोबर आहेत. तर आज आम्ही पालखी सोहळा अनुभवण्यासाठी चाललेलो आहे. तर आज पायी दिंडीचा अनुभव विठोबा आणि माऊली यांच्या भेटीसाठी चाललो आहे आणि तेथील व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ नक्की बघा. आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत. तर आता आम्ही 3 वाजता इथं माळशिरसमध्ये पोचलेलो आहे. आम्ही रात्री 11 वाजता बावड्यातून निघालेलो. तर रात्रीचे 3 वाजलेत तरीसुद्धा एवढी गर्दी आहे आणि ही लोक पालखीच्या म्हणजे माऊलींच्या दर्शनासाठी एवढी रांग लागलेली आहे. तर रात्रभर लोक जागीच असतात आणि आता रात्रीचे 12-1 नंतर लोक आंघोळ करून माऊलीचं दर्शन घेतात आणि पुढं त्यांचा चालण्याचा प्रवास हा चालू होतो. तर इथं आम्ही माऊलीच्या दर्शनासाठी थांबलेलो आहे. दिंडी सोहळा म्हणजे नुसतीच दिंडी नव्हे, तर हा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील असा भक्तिमय असा धार्मिक आणि पवित्र उत्सव आहे. प्रत्येक दिंडीमध्ये विठ्ठल नामाचा गजर, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय जय राम कृष्ण हरी या नामाचा अखंड गजर चालू असतो. आणि प्रत्येक दिंडीत टाळ, मृदंग, पकवाज वाजवणारे असतात व हातात पताका असते. तर समोरच हा माऊलींचा रथ आहे आणि रथाच्या पुढंच हा तंबू आहे. तिथं माऊलींची म्हणजे पादुका ठेवलेल्या आहेत. तर ही सगळी आमच्या ग्रुपमधली भक्त मंडळी आहेत. आणि कशी आपल्याला जर सोहळ्याला किंवा पालखीमध्ये रथाबरोबर चालायचं असतं तर त्याचीही आपल्याला ओढ लागली पाहिजे, तर आपल्याला तिथंपर्यंत जाणं होत असतं. दिंडी म्हणजे चालत जाणाऱ्या भक्तांचा समूह. आता रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा ह्याला म्हणजे कसं भक्तांना कंटाळा येत नाही. रात्री आंघोळा करायच्या, दर्शन घ्यायचं आणि टाळ, मृदंग व भजन कीर्तन करत हे भारूड करत विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने यांची वाटचाल चालू होते. आणि ही परंपरा 13व्या शतकात संत नामदेव, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या माऊलींनी चालू केलेली आहे. पंढरपूर म्हणजे सर्व माळकरी भक्तांचे माहेरघर आहे आणि म्हणजे माहेरामध्ये गेल्यानंतर सर्वांना कसा विसावा मिळतो तसं पंढरपूरमध्ये सर्व ही माऊली लोक पोचल्यानंतर पूर्ण यांचा शीण जात असतो. कितीही चाललं तर यांना कंटाळा येत नाही, आळस येत नाही, कारण माऊलींची जी श्रद्धा असते आणि माऊलींचे जे आशीर्वाद असतात ते यांच्या
पाठीशी असतात म्हणून तर हे 200 किलोमीटर अंतर एवढं पार करून पंढरपूरला पोचतात. नाही नाही झालं. ओके मस्त ड्रायव्हर आता आम्ही या दिंडीबरोबर रात्रीचं चालत आहे आणि आपल्या मनात जर आलं तर सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात, पण आपण मन पॉझिटिव्ह ठेवायला लागतं. इतकं भक्तिमय वातावरण असतं की आपण म्हणजे ही वयस्कर लोकंसुद्धा एवढी डोक्यावरती ओझं घेऊन चालत असतात. मग आपल्यालाही वाटतं आपणही यांच्याबरोबर चालावं. लावायचं म्हणजे बरोबर आपण श्री ज्ञानदेव इकडे वा प्रत्येक पालखीच्या पाठीमागं दिंड्या असतात. तर हा सोहळा 21 ते 22 दिवसाचा असतो. दिंडीची वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठल नामाचा गजर करत, ज्ञानोबा माऊलीचा गजर करत लोक चाललेली असतात. मेडिकल आलेलं नाही, इथं सगळे मेंबर आले. चौकाच्या तिकडे या रामकृष्ण माऊली तुमची वाघ तर तुम्ही आता बघतच असाल, अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत वयस्कर, अगदी म्हणजे 70, 80, 90 वर्ष वयापर्यंत सुद्धा वयस्कर लोक दिंडीबरोबर चालत असतात. तर दिंडी हा फक्त प्रवास नसून भक्तीचा महासागर आहे. सर्व भक्तांना विठ्ठल भेटीची आस, एकमेकाबद्दल आदराची भावना व परोपकाराचे दर्शन यातून दिसून येते. तर सोहळ्यामध्ये जाण्यासाठी जात पात धर्म लिंग यांचे कोणतेही बंधन नसते. तर ग्रुपमधील आमच्या ह्यांचे मित्र अनिल सरनाईक यांनी केळे भरून 2 कॅरेट आणलेली होती. तर इथंच ती माळशिरसमधून आम्ही पुढं आल्यानंतर एके ठिकाणी आम्ही गाडी थांबवली आणि सर्वच मित्रमंडळी खाली उतरून प्रसादाचं वाटप करीत असतात. तर कसं कोण म्हणजे ज्यांना हे प्रसाद म्हणून घेत असतात ती लोक एकच घेतात, पण ज्यांना प्रसादाचा काही हेच नसतं ती 2 घेतात, 3 घेतात. त्यामुळे आपण चारी बाजूनं प्रत्येकाला प्रसादाचा लाभ झाला पाहिजे म्हणून आपण वाटायचं असतं. तर ही आजी बघा कशी वांडाय, एक केळ घेतले आणि दुसरं केळ लहान गेलं म्हणून ती फेकून दिलं तिनं आणि मग ती पुढे गेली. आता आम्ही 7 वाजेपर्यंत म्हणजे 3:30 वाजल्यापासून सकाळी 7 ते 7:30 पर्यंत आम्ही दिंडीबरोबर चालत होतो आणि आता आम्ही वेळापूरमध्ये आलेलो आहे. तर आता आम्ही पुढं जाऊन नाश्ता करणार आणि आता पुढं पंढरपूरला आम्ही दर्शनासाठी जाणार. तर पंढरपूरचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे.
आता आम्ही पंढरपुरात पोचल्यानंतर चंद्रभागेवरती दर्शनासाठी आलेलं आहे. तर तिथं सुद्धा गर्दी भरपूर आहे. आंघोळीसाठी भरपूर लोक आलेली आहेत. दिंडी हा फक्त प्रवास नसून भक्तीचा महासागर आहे. सर्व भक्तांना विठ्ठल भेटीची आस लागलेली आहे. एकमेकाबद्दल आदराची भावना व परोपकाराचे दर्शन यातून होते. आता म्हणजे अगोदरच 1-2-3 दिवस आषाढी एकादशीच्या अगोदरच दिंड्या पंढरपुरामध्ये यायला लागलेले आहेत आणि सगळं म्हणजे असं विठ्ठलमय वातावरण झालेलं आहे. तर आम्ही मंदिराच्या समोरच उभा आहे. नारळ असा आहे हा सोहळ्यातील अनुभव. हा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे पूर्ण पंढरपूर व सोहळ्यातील व्हिडिओ दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. प्रगटला असा विषयवर निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विषयवर उभे ठेविले हात कटीवर उभे ठेविले हात कटीवर उभा चैतन्याचा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले विने काठी उभे लागले विने काठी पंढरीचा